पंच
पीठे तटे भीमरत्या परपुंडलिकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्षणम् एकनित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कैवल्याचा पुतळा, साधकांचा मायबाप आणि ज्ञानाचा सागर असणारे महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा अभंग, सद्गुरूंबद्दल महिमा सांगणारा किंवा साधकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणारा हा अभंग आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्वाचं आहे की महावैष्णव हा आपला सप्ताह आहे आणि ह्या सप्त्यामध्ये माझ्यासारख्या कामाराकडे आलेली ही 2 नंबरची म्हणजे दुसऱ्या दिवसाची चक्री कीर्तन आहे। काही काळाना आपल्याला इथं स्टेजवर बोलण्यासाठी जो बाबांनी वाव दिलाय, एक महिला काय करू शकते तर एक महिला काहीही करू शकते। तर उदाहरण सांगायचं पहा की प्रथमतः आज आपण विश्व क्रिकेटचा महिलांनी जो विश्वकरंडक सगळ्या जगा म्हणजे विश्वाचा जो हे घेऊन आले, कप घेऊन आले आपल्याकडे, विश्वकरंडक म्हणतात त्याला। तर त्याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी त्यांना शाबासकी दिली, वा वा शाबास माझ्या लेकींनो। एक सावित्रीबाई फुले नसती तर आज आपण चुलीपुरती मर्यादित असतो, मुलं बाळ ह्याच्यातच आपला संसार गेला। म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी काहीतरी करून दाखवलं म्हणून कमीत कमी आता आपण वाचन लेखन हे करू शकतो, म्हणून सावित्रीबाईंना पण द्यावे तेवढे धन्यवाद करू। पुन्हा एकदा विचार केला अंतराळवीराचा तर कल्पना चावला म्हणून ह्या पहिल्या अंतराळवीर झाल्या, प्रभाताई पाटील ह्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या आणि इंदिरा गांधी ह्या पहिल्या पंतप्रधान झाल्या। यांचं कौतुक करण्यापेक्षा परमार्थाचं जर कौतुक करावं तर परमार्थामध्ये असणाऱ्या मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई यांचा विचार करता त्या सुद्धा अग्रेसर झाल्या। पण आपल्या महिला आपण सर्वसामान्य होतो आणि सर्वसामान्य असताना आपण चूल आणि मूलपुरती मर्यादित होतो।
घराघरामध्ये परमार्थ पोहोचवला. आज जो 5 वर्षापूर्वी कोरोना येऊन गेला, त्या कोरोनामध्ये माझे पती गेले. अवस्था खूप बेकार होती की ह्यातून बाहेर कसं निघायचं. पण श्रीपाद बाबा ज्यावेळेस आमच्या जीवनात आले आणि बाबांनी सांगितलं, ताई देहाला किंमत नाही, पण ताई आत्म्याला किंमत आहे. हा आत्मा ओतप्रोत भरलेला आहे. कोणी कुठं जात नसतं, कोणी कुठं येत नसतं, कुठं तरी होतं म्हणून आलं. बाबांचे शब्द आज बाबा नसते तर आज मी ह्या व्यासपीठावर नसते. आमच्यासारख्या महिलांना हळदी कुंकवाचं 2 बोटं देताना सुद्धा बाकीच्या सुवासिनी महिला विचार करतात. पण आमच्यासारख्या महिलांना बाबांनी आज हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, म्हणून प्रथमतः मी माझ्या श्रीपाद बाबांना, रामदास बाबांना देईल तेवढे धन्यवाद मानते आणि सगळ्यांना सुरुवात करतो. हा परिवर्तनाचा विषय आहे आणि परिवर्तनाचा विषय असताना आपल्याला अनादिकालाचं तत्व मिळून सुद्धा आपल्यात परिवर्तन झालंय का? परिवर्तन आपल्यातले विषय गेलेत का? आपल्यातली भ्रांती गेलीये का? आपण दिवसभरातून 21,600 वेळा आपल्याला जो श्वासावर नाम दिलंय हे आपण करतोय का? आणि जर करत असेल तर खरंच आपण साधक आहोत, आणि करत नसेल तर आपण खरंच बाधक आहोत. एवढं अनमोल तत्व मिळून सुद्धा आपल्यातला परिवर्तन का होत नाही? आणि म्हणून माऊलींना विचारलेला गेलेला हा साधकांचा प्रश्न आहे की माऊली तुम्ही काय केलं असं? तर माऊलींनी प्रथमतः सांगितलं की मी या संसारातून तरून गेलो ना, मी इतर साधनच केली नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आणि काही. माऊलींनी शपथ घेतली. माऊलींनी काय शपथ घेतली की अवघाची संसार ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये पहिली ओवी सांगितली, तरी अवताने व्यक्तीचे म सर्व सुखाशी प्राप्त होईचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. दुसऱ्यांदा सुद्धा प्रतिज्ञा घेतली. माऊलींनी आपल्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी, सर्वसामान्य लोकांसाठी प्रतिज्ञा घ्यावी, म्हणजे आपण किती खालच्या पदाचा आहोत. का बरं प्रतिज्ञा घेण्याची वेळ माझ्या माऊलींवर यावी? कारण बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा म्हणून या लोकांचा त्यांना माझा निवृत्तीदायांनी सांगितलं की तुझा जन्मच त्याच्यासाठी झालाय, तुला हे परंपरेचं नाम दिलंय ना, हे त्याच्यासाठीच दिलंय. मग माऊली म्हणतात की मी काहीच केलं नाही. मग मी काय केलं? तर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास आणि नेणे साधनाचा आण काही. मी जरी तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, राजसूय राजयोग सांगितला, मी भक्तियोग सांगितला, एवढं जरी सांगितलं असेल तरी मी माझ्या सद्गुरूपासून एवढंही बाजूला झाला नाही. मग मी काय केलं? ते ज्ञान पैदा बरवे, जरी मधी याती आणावे आणि संता या बजावे सर्वस्वेशी. मला माझ्या गुरुंनी जे सांगितलं तसंच मी चाललो. तरी तनु म्हणू जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दासे सकळ. तरी तनु म्हणू जीवे, तन म्हणजे शरीर, म्हणजे शरीराने त्यांची सेवा करायची का? नाही, त्यांनी शरीरच आपलं बाद केलं. त्यांनी सांगितलं शरीर हे कसं आहे. बाबांनी नेहमी बाबा दृष्टांत सांगतात, आम्ही तर बाबांना भेटलो नाही, पण बाबांच्या आनंद यात्रेतनं बरंचसं काही आम्हाला घेता आलं. म्हणून ज्यांनी सकवे बाबांनी आनंद यात्रेचं जे हे केलं, म्हणून सकवे बाबांना पण धन्यवाद.
आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ट्रस्टींनी माझ्यावर एवढं म्हणजे हे ठेवला की विश्वास ठेवला आणि मला इथं उभं केलं. जर मला इथं उभं केलं नसतं तर मी श्रीपाद बाबाचे गुणगान म्हणजे गायले नसते, मी इतरांना जरी सांगितलं असतं, पण व्यासपीठ मला मिळालं म्हणून त्यांचेही प्रथमतः धन्यवाद. म्हणून सांगायचं की श्रीपाद बाबा म्हणतात की ताई तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं की वांगी घ्या. आता तुम्हाला वांगी घ्यायला सांगितली, तुम्ही सांगितलं की मला वांगी दे बाबा पण देत नको, मला वांगी दे पण देत नको. तो जो विकणारा भाजीवाला होता तो म्हणला मूर्ख आहे का, वांगी तशी मिळतात का, देठाशिवाय वांगी मिळत नाही, तुला न्यायचं असेल तर देठासकट वांगी ने. आता वांगी घरी आणली, वांगी कापली चारी बाजूने, मग भरलेलं मस्त भरीत वांग केलं. आता वांग केल्यानंतर वांग खाल्लं आणि ते टाकून दिलं. आणखी एक दृष्टांत बाबा सांगतात की तुम्ही भाकरीचं पीठ चाळल्यानंतर तो कोंडा टाकून दिला. आता जो पीठ होतं हे कोंड्यामुळे होतं का म्हणजे नुसतं पीठ तयार झालं, म्हणजे जे पीठ झालं हे कोंडा असल्याशिवाय झालं नाही. तसं ताई तुम्हाला हा देह मिळाला हे एक साधन आहे, हे साधन आहे. पण ह्या साधनाच्या आपण एवढं नादी लागलो की जे करायला आलोय त्यानेच झाला फाटा बालिकेचा. म्हणजे काय झालं, ह्याच्या एवढं नादी लागलो की मी कशासाठी आलोय, काय आलोय. देवे दिला देह भजना त्यांनी काय झालं की ह्या विषयात आपण बोलतो, रस रूप गंध शब्द स्पर्श या विषयात मुद्द्यामुळं आपल्याला अनादिकालाचं नाव घेऊन सुद्धा आपल्याला वेळ नाही का. कारण जसं पतंगादी ते आले म्हणा ते त्याचा अचूक मरण ते विषयाचरण आत्मघाता. आपल्याला म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान मिळण्यासाठी यांना पहिलं बाद केलं पाहिजे. रणांगणात उतरलो आणि शस्त्र जर बाहेर काढली नाही तर, आता या रणांगणात आपण उतरलोय परमार्थाच्या आणि शस्त्र तर मोठं दिलंय आपल्याकडं. जसं आता मोदींनी जी शस्त्र काढली होती त्याच्यामुळे अनेक सैन्य गेले नाही का. असं आपल्याला बाबांनी खूप महत्वाचं मोठं शस्त्र दिलंय, पण आपण त्याचा वापरच करत नाही. तर वापर केल्याशिवाय आपल्याला खरा आनंद कळणार नाही. माऊली म्हणतात किंबहुना सोय जीव वाटण्याची लाय ते जे होय तया नाव सुख. मग सुखाची व्याख्या ते म्हणजे काय तर ते केल्याशिवाय कळणार नाही. माऊली म्हणतात आयने कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी विचारलं मी कोण आहे, मला काय करायचंय, मला कुठं जायचंय. बाबांना आपल्याला माऊली जरी भेटले नसतील तरी आपल्याला आपले श्रीपाद बाबा रामदास बाबा माऊलीच्या रूपाने भेटले आहेत. पण आपण त्यांना खरं सांगू का माणूस म्हणून जर बघायला गेलं तर आपल्याला श्रीपाद बाबा रामदास बाबा केव्हाही कळणार नाही. म्हणून ते अधिष्ठान जसं माऊली सांगतात की मी काहीच केलं नाही, सर्वच तीर्थे माझ्या निवृत्तीच्या पायी तेथे माझ्या मना बुडली. माझी सगळी तीर्थ तिथे कुठं माझ्या निवृत्तीच्या पायी. मग माऊलींनी खरं 13व्या अध्यायामध्ये आचार्यांचे हे सांगितले की पूर्ण एक त्यांनी गुरूंबद्दल पूर्ण 13व्या अध्यायात सांगितले की गुरु कसे काय आणि जे लोक ते वाचतील त्याच्यानंतर खरं आपला गुरुवर विश्वास बसेल. मग माऊली म्हणतात मी बाकीचं काहीच केलं नाही, तर मी काय केलं, मी एकच केलं. आणि म्हणून मला काय झालं याच्या अभंगाच्या प्रकारच्या सांगितलं सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी Thank you.
लहान होतो तेव्हा पैठणला जाऊन माझ्या आई वडिलांनी की आमची मुंज व्हावी, आम्हाला स्वीकारावं म्हणून तिथून जाऊन त्यांनी पैठणच्या लोकांना जे मेन होते त्यांना साष्टांग दंडवत घालून सांगितलं की माझ्या मुलांना वाळीत टाकू नका, माझ्या मुलांना काय द्या, सिद्धिपत्र द्या. आणि सिद्धिपत्र मागण्यासाठी ते तिथं गेल्यानंतर त्यांना सिद्धिपत्र देण्यात आलं, पण सांगितलं की जरी तुम्हाला दिलं तर त्याच्या बदली तुम्हाला एक करावं लागेल. काय? तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा. आता मृत्यूदंडाची शिक्षा ऐकल्यानंतर विष्णू पंत आणि रुक्मिणी माता त्या दोघांनाही धसका बसला की माझी 4 मुलं आणि माझ्या 4 मुलांना सोडून आता आम्हाला जायचंय तर कसं जायचं. दोघांनी विचार केला एकांतात आणि दोघांनी ठरवलं की नाही, आपल्या मुलांचं जर भलं होणार असेल तर आपल्याला ही गोष्ट करायला पाहिजे. आई वडील मुलांसाठी काहीही करू शकतात. अगदी विचार करा, अपंग जर मुलगा असावा, एकुलता एक, त्याला चालता येत नसेल, काही करता येत नसेल, तर जीव जाचपर्यंत बाप त्या अपंग मुलांसाठी सेवा करत असतो. जीव जाचपर्यंत तो काबाड कष्ट करून त्या मुलाला कसंही वाढवतो. चांगल्या मुलांना तर कोणी वाढवतो, पण अपंग मुलांचे सुद्धा असणारा बाप आणि आई त्या मुलासाठी काही करू शकतो. म्हणून त्यांना सिद्धिपत्र मिळण्यासाठी त्या दोघांनी सुद्धा विचार केला की जे आपल्याला सांगितलंय ते आपण करायचं आणि आपल्या मुलांना समाजामध्ये त्यांची मुंज व्हावी, त्यांना लोकांनी स्वीकारावं म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला. रात्र झाल्यानंतर विष्णूपंत तर तयारच होते आणि यांच्या काळजाचा मात्र ठोका चुकत होता. रुक्मिणी मातेचा 4 मुलांकडे सारखी वर खाली बघत होती. निवृत्तीनाथ मोठे होते आणि मुक्ताई सगळ्यात छोटी होती. बाबांना आपल्याकडे लई आहे, आपल्याला कोणत्याच गोष्टीचं कमी नाहीये. आज बाबाच्या कृपेमुळं जे माझ्या माऊलींकडं नाहीये त्याच्यापेक्षा हजारो पटीने आपल्याकडे असताना सुद्धा आपण परमार्थात कमी. आज 16 वर्षाचे बालक असताना आज आव्हाची संसार सुखाचा करेल प्रतिज्ञा करून तो संसार सुखाचा करून दाखवला. आपल्याला आपल्या घरातला सुद्धा संसार सुखाचा करता येत नाही. आज आपल्या मुलाबाळांना आपल्याला जे मिळाले ते आपल्या मुलाबाळांना पोचवायचं सुद्धा आपल्याला कळत नाही, कारण आपण जे करतो ते मुलाबाळांना अजूनही कळालेलं नाही. जर कळालं असतं तर प्रत्येक म्हणजे माझ्यासोबत माझे मुलं दोन्ही सुद्धा इथं आज आली असतात. म्हणजे मला सांगायचं की त्यांना काय मिळालं आणि आपण काय करतो. त्यांचा अंथरूण म्हणजे पृथ्वी होती आणि पांघरूण म्हणजे आकाश होतं. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे. प्रभुनाम नित्य गावे, नित्य गावे या झोपडी किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या अंथरूण नसताना, अंगावर पांघरूण नसताना 4ही मुलांना आई वडिलांना त्या गोष्टीचं सुख होतं, कारण त्यांना अनादिकालाचं तत्व मिळालं होतं. आणि मग इकडनं निवृत्तीनाथांनी पांघरून ओढावं तर तिकडे मुक्ताबाई उघड्या पडायच्या, तिकडे मुक्ताबाईने ओढावं तर तिकडे निवृत्तीनाथ उघडे पडायचे. अशा मुलांना सोडून जावं. 4 वेळा रुक्मिणी माता मुक्ताबाईच्या जवळ जायच्या, तोंडावून हात फिरवायच्या, मनात यायचं माझी ही छोटीची मुलगी अशी कधी मोठी होईल, हिच्या पाठीशी कोणती आई उभी राहील, हिच्या पाठीशी कोणता बाप पाठीवर हात फिरवल. ज्याला बाप नाही त्याला जाऊन विचारा बापाची किंमत काय असते, ज्याला आई नाही त्यांना जाऊन विचारा आईची किंमत काय असते. गेल्यानंतर आई कळती, गेल्यानंतर बाप कळतो, आई तोपर्यंत माणसाला कळत नाही. रुक्मिणी माताला एकीकडे तर धर्म दिसत होता, नवऱ्याबरोबर जावं तर एक साईडला धर्म ओढतोय आणि एक साईडला वात्सल्य ओढतोय. नक्की मी काय करावं, एकदा इकडं पाहायच्या एकदा तिकडं पाहायच्या. शेवटी त्यांनी धर्माची निवड केली आणि त्या त्यांच्या पतिराजाबरोबर निघून गेल्या.
सकाळ झाल्यानंतर छोट्या मुलाई उठल्या. विचारलं, आई कुठं गेली? माझे बाबा कुठं गेले? माझी आई दिसत नाहीये, माझे बाबा दिसत नाहीये. सोपान काका पण उठले. काय उत्तर द्यावं? उत्तर देणार सुद्धा घरात कोणी मोठा माणूस नाहीये. आपल्यावर तर अजून एवढी सुद्धा वेळ आली. सोपान काकांनी विचारावं, आई कुठे गेली? बाबा कुठे गेले? मला भूक लागली, काय करू? मी काय करू? मला भूक लागली. वृत्तीवर नसताना सुद्धा त्यांच्या डोळ्याच्या पारा कडवडल्या होत्या, म्हणजे डोळ्यातलं पाणी गळत होतं. वृत्तीवर नसताना सुद्धा त्यांची अवस्था अशी होती. पण ज्ञानेश्वर महाराज तर पूर्ण शांत बसलेले होते. ज्ञानेश्वर महाराजांना साधकांनी विचारलं, तुम्ही का शांत बसले? काय झालंय तुम्हाला? तेव्हा माऊलींनी उत्तर दिलं, गुरु माझे क्षेत्र, गुरु माझी देवता, गुरु माझे पिता, गुरु माझी माता. सगळं काही जर माझे गुरुच आहे तर माझी आई कुठे गेली नाही आणि माझे बाबाही कुठे गेले नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे जेव्हा माझ्या बरोबर आहे, ये शरीराची माती मिळविणे तर एक शिटी. कुठं? त्या शरीराची जरी माझी माती झाली तर मी कुठं मिळली? जेथे श्री गुरु उभे ठाकिती, जेथे श्री गुरु उभे ठाकतील ना, तेथे मी माझ्या त्या पायाची माती माझी माती झाली तरी चालेल. माझ्या शरीरावर माझ्या गुरूंनी उभं राहावं. एवढं प्रेम जे सद्गुरूंवर करतात त्यांचा संसार सुखाचा होतो. माझा संसार सद्गुरू वाचून संसारी तारक, नसे निष्ठंक आण कोणी. मग संसार कोणता सांगितलाय? गाडग्या मडक्यांचा. बाबांनी गाडग्या मडक्यांचा संसार तर ज्यांना सांगितलंय ते बाबांचे साधकच नाहीत. आणि जे करत असतील करू नये असं नाही करावं, पण किती करावं यालाही मोजमाप असावं. निमिष मात्र द्यायला सांगितले. निमिष मोडणे, निमिष मात्र द्यायचं जाईल. आपण 24 तासातले 12 तास, 12 तासातले 6 तास, 6 तासातले 3 तास, 3 तासातले 1.5 तास, 1.5 तासातला परत निम्मा केला तर एवढं सुद्धा जर देत नाही, देत असतो तर आज आपली अवस्था अशी नसते. अख्खा मंडप आभारला असता. ज्या आरती मंडप भरत नाही त्या आरती अजूनही आपण कोणीतरी पाठीमागं आहे. मग संसार सांगितला गाडग्या मडक्याचा, तर गाडगा मडक्याचा तर संसारच नाही. मग माऊलींनी कोणता सांगितला? मग आपण परमार्थिक आहोत. आपण काय म्हणतो? उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, एक टीका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आपण उपज आणि मरण आणि जन्माला येणं याला संसार म्हणतो. पण माऊलींनी याच्या पुढेही जाऊन सांगितलं, उपजणे आणि निमणे हेच साच कार्य मानणे, हे जीव लघु म्हणे संसार हन. म्हणजे जो आहे ना उपजणे आणि निमणे याला सुद्धा जो खोटा म्हणतो, हेच गिरी साच मानणे. उपजणे निमणे जो खरा मानतो ना हा साधक नाही, हा खोटा मानतो हा खरा साधक आहे. मग आहे काय? तो स्वस्वरूप. मग स्वरूप कुठं गेलंय का? आत्मा कुठं गेलाय का? आत्मा कुठं आलाय का? तो होता म्हणून आपण जन्माला आलो. मग माऊली म्हणतात हा खरा संसार नाही का? सद्गुरूंची व्याख्या केली की जो सद्गुरू आहे ते काय करतात? ते सद शिष्याला म्हणजे जे खरं स्वरूप आहे त्याला मिळवतात. अंधाराकडून उजेड प्रकाशाकडे नेतात. त्याला सद्गुरू म्हटलं जातं. सद्गुरू माझा जीवाचा जीवलग आणि फेडीला पांग प्रपंचाचा. खरंच भेटला. ज्यावेळेस शुकांनी परिचितीला 7 दिवस भागवत सांगितलं आणि भागवत सांगितल्यानंतर मन लावून परीक्षित राजा भागवत ऐकत होता. शेवटचा दिवस आला आणि आज शेवटचा दिवस, आज मृत्यू येणार, आज मला सर्पदंश करणार. म्हणून शुकांनी विचारलं परीक्षितीला. त्यांना परीक्षा बघायची होती की परीक्षितांनी जे 7 दिवस ऐकलंय हे खरंच त्यांच्यावर बिगलंय का. म्हणून विचारलं की हे परीक्षिता, आज तुझा मृत्यू होणार आहे, तुला काय वाटतं?
परीक्षित राजाने सांगितलं मी जन्मलोच केव्हा तेव्हा माझा मृत्यू होणार आहे. माझा जन्मच झाला नाही तर माझ्या मृत्यूचा विषयच काय. बाबांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलंय की जन्म आणि मृत्यू जसं पहा आपण स्वप्नात येतो, आपण झोपलो. आता झोपल्यानंतर आपण जंगलात फिरतो, एक साईडला आंबे दिसत आहेत, एक साईडला मस्त झाडं बघत बघत आपण चाललो आणि चालले असताना अचानक वाघ आपल्या समोर आला. अरे बाप, वाघाला वाटलं अजून ब्रेकफास्ट झाला नाही, हा छान ब्रेकफास्ट आहे, आपण खाऊ शकतो म्हणून वाघ त्याच्या मागे लागला. हा पडतोय पुढं, वाघ पाठीमागं, हा पडतोय पुढं. नदी आली, यांनी पटापट पटापट त्या नदीतून कसा तरी पळ काढला आणि यांनी एका जग मध्येच तर त्याला धरलं. आता धरलं तसं नरडीचा घोड घेतला. हा म्हणला अरे बापरे, आता मी मेलो आणि ओरडायला लागला, जोरजोरात ओरडायला लागला. तेवढ्यात तो जागा झाला. आता स्वप्न होतं ते. म्हटलं बरं झालं देवा, स्वप्न होतं, खरं असतं तर आपणही तसंच आहे. पण माऊली म्हणतात या अज्ञानाच्या निदा घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपाच्या प्रबोधाच्या इलात. आता हे जे दिसतं माऊली म्हणतात हे सगळं खोटं आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वामीचे चेहरे नयनया, झोपल्याचं सोंग केल्यामुळं खरं आपण त्या गोष्टीकडे जात नाही. कोणत्या गोष्टीकडं? स्वस्वरूपाच्या. आपण अवस्था झाली म्हणजे सगळं आपलं झालं का? 11व्या अध्यायापर्यंत विश्वरूप दर्शन सांगितलं, पण विश्वरूप दर्शन बघ म्हणतोय तो म्हणतो अजून तुम्हाला दृष्टीच दिली नाही. जो तू दृष्टी दिली नाही तर मी बघू कसं? आणि म्हणून त्याला स्वतःला काय व्हावं लागलं? शिष्य व्हावं लागलं. कुणाचं? श्रीकृष्णाचं, अर्जुनाला. आणि शिष्य झाल्यानंतर मग त्याला ते पुढचं स्वरूप दिसलं, विश्वरूप दर्शन दिसलं आणि मग हात जोडून नमस्ते 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 म्हणायला लागला. तसं आपल्याला विश्वाचं दर्शन दाखवलंय. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूच रघुराया. आपल्यात प्रेम जागवलंय. मग प्रेम कधी जागवलं? खरंच आपल्यात प्रेम जागवलंय का? आपण जर बसल्यावरनं भांडणं करत असं, आपण प्रत्येक गोष्टीवरनं जर भांडणं करत असत, आपल्याला मनुष्यामध्ये जर देव दिसत नसत, तर आपला भाव खरंच जागृत झालाय का? भाव म्हणजे काय? तर बाजारातला भाजीपाला नाही. आपल्याला एक किंमत दिलीत बाबांनी. काय किंमत दिली? पहिली आपली शून्य किंमत होती, शून्य. पण आता आपल्याला किंमत दिली. काय किंमत दिली? हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, किंवा ओम ब्रह्मास्मी ऐसी वाणी, एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली जळूनी आणि तो त्या क्षणी जगविला. किंवा आणखी एक सांगितलं की मोठे गुरुमुखे उठवेच दिसे आणि हृदयी स्वयंमुचाचे भाव लागे तैसे आपसया. जसं जमिनीत पाणी आहे बाबा म्हणायचे, पण त्याला काढण्याचं जसं उपाय जसा त्या पानाडाला असतो, तसं तुमच्यातला देव पाहायचा असेल तर तुम्हाला सद्गुरू वाचून दिसणार नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात की नसेच निष्ठंक आण कोणी. तुम्हाला जरी वाटत असत मग देव काय आपल्याला बाहेर काढत नाही का? देवाला प्रश्न विचारला, तुम्ही हे भवसागर करू शकत नाही का? म्हणले काढतो की. मग कधी? मग ती एक श्लोक आहे बघा, तो कोणता? दैवी गुणी दैवी ऐशा गुणमयी मम माया दुरस्तया है ना. मामेव परतंते माया एशा तरतंते. म्हणजे मी तारतो, माझ्याशिवाय पर्याय नाही. येथे एकच लीला करले जे सर्व भाव मज बजले, ऐन खडीचे सरले माया झाड. आता प्रश्न येतो की जर सद्गुरू जर देव तारतो तर माऊली इकडे सांगतात की सद्गुरू वाचून संसारी तारत. पण नक्की कोण तारतं? तर
देवाने सांगितलं की माझ्याशिवाय पर्याय नाही. कसं? ज्याला संसार कळालाय. आता कोणाला कोणता संसार? मग असे आपण 3 पर्याय सांगितले, 1 2 3. एक उपजते नाशे गाडगे मडक्याचा, आणि ज्याला उपजते नाशे हा म्हणजे खरा असू नये, म्हणजे खोटा असू नये, खरा वाटतो. म्हणजे हा साक्षात कसा आहे? तर जो स्वस्वरूपाला मिळालाय, ज्याने त्या तत्वाची ओळख करून घेतली, जो त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माऊलींनी देवानी त्याला सांगितलं की त्याला मी तारतो, माझ्याशिवाय पर्याय नाही. मग समर्थाची कांता काय काय भीक मागे किंवा काय पोरांना मागे नाही का? मग आपण समर्थांची मुलं आहोत. मग ह्या प्रपंचाच्या गोष्टी करायच्या नाही. म्हणून मग तिथं कोणी सांगितलं की ते एकच सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कास्य गाडे, ते आत्मनिवेदन तारांडे आकळले. मग कोण तारतो? जेव्हा श्रीकृष्ण स्वतः गुरु झाले, नाही का? श्रीकृष्ण स्वतः गुरु झाले आणि अर्जुन काय झाला? त्यांचा शिष्य झाला. तेव्हा तो संसार तारता आला. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये चक्रदेव ब्रह्मादेव इंद्र चंद्र देव यांना जागा मिळवण्यासाठी सगळ्यांच्या धडपड आहे. खाली यायचं, यज्ञ होम हवन करायचं, पुन्हा त्या जागा मिळवायच्या. जसं आता आले नगरसेवकांची नाही का निवडणूक, आता प्रत्येकाच्या घरोघरी लोक फिरायला लागले. का? त्यांना गरज आहे कशाची? खुर्चीची. पण एकदा तिथं बसल्यानंतर आपली कामं कोणी करत नाही. तसं इंद्रचंद्र देव सुद्धा त्यांच्यापेक्षा काय कमी आहेत का? अहो त्यांचं स्वतःच गेलं नाही. पुण्याची पावटी सरे, इंद्रभवनाची उडी उतरे, येऊन फिरून येऊ लागे माघारी. मग त्यांचं पुण्य संपलं की पुन्हा ते येतात. पण आपल्याला तर इथं ते काय सांगितलं की आपल्याला मोक्षपदाला बाबांनी सांगितलंय जायला. मग यांच्या नादी लागून काय होईल? आता जो इंद्र आहे, इंद्राला जेव्हा गोकुळामध्ये नाही का इंद्राची सगळेजण पूजा करत होते, नंदराजा वगैरे सगळेजण, आणि पूजा करत असताना श्रीकृष्णाने सांगितलं इंद्राची पूजा करू नका. इंद्राला राग आला. मग कोणाची करा? त्या गोवर्धनाची करा, या गायीची करा. त्या यांच्यापासून तुम्हाला दूध मिळतं, यांच्यापासून तुमचं घर चालतं, तुमची मुलं बलवान होतात, सुदृढ होतात, यांची पूजा करा. त्यांची कशाला पूजा करताय? म्हणून इंद्राला राग आला. इंद्राने कित्येक दिवस पाऊस पाडला. पण श्रीकृष्णाने काय केलं? गोवर्धन उचलला. ज्याला देव कळाला नाही गोकुळात येऊन, तो आपल्याला काय सांगणार आहे? म्हणून त्यांचाही संशय गेला नाही इंद्राचा. चंद्राचा काय? चंद्राने ज्या वेळेस इंद्र अहिल्याच्या पाठीमागे लागला आणि लागल्यानंतर चंद्राला सांगितलं मला थोडीशी मदत कर. तू काय कर? लवकर म्हणजे मावळ आणि म्हणजे लवकर हे कर, म्हणजे अंधार कर, उजेड कर. आणि उजेड केल्यानंतर मग काय होईल? तर अहिल्याचे जे गौतम ऋषी आहेत ते काय करतील? गंगेला जातील, स्नान करतील, आणि मग मी तिथं येईल, त्यांचं रूप घेईल गौतम ऋषींचं, आणि मग मला अहिल्या मिळवता येईल. जेव्हा गौतम ऋषी ज्यावेळेस स्नान करून पाठीमागं आले, पाहतात तर आतमध्ये अहिल्या आणि कोणतरी एक व्यक्ती त्यांच्या जायची होती. म्हणून त्यांनी पाणी शिंपडलं आणि त्यालाही शाप दिला. ज्यांच्या काम केला नाही, ज्यांच्या वासना केल्या नाही, ते आपल्यासारख्यांना काय मदत करणार आहेत? म्हणून चंद्र सुद्धा त्या लायकीचा नाही. आणि ब्रह्मदेवाचा तर इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. 6 महिने पूर्ण ते सगळी पळवून नेली होती. सगळ्या गोपाळांसकट, गोपिकांसकट, गुरांसकट, वासरांसकट 6 महिने ठेवली. पण इकडं गोकुळात एवढूसा सुद्धा त्याचा काय झाला नाही, काही फरक पडला नाही. देवाने इकडं पुन्हा ते सगळ्याच्या सगळं तसंच्या तसं जमवलं. आणि नंतर मग ब्रह्मदेवाला कळालं
की हा खरा देव. मग इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची शेती छेदीची ना त्यांचा गेला नाही तर आपला घालवायचे नाही. मग घालवतं कोण तर फक्त एकच अभंगाचं तिसरं आमच्यापेक्षा सुद्धा खूप मोठे आहात. कसे? मग बाबा म्हणायचे तुम्हाला निर्मिती करता येत नाही का? बाबांचा एक विषय असायचा की समजा खूप सासरवाशिनी बाई आहे आणि त्या सासरवाशिनी बाईला तेल मिळालं नाही, डोक्याला साबण मिळालं नाही, तेव्हाच बाबा सांगायचे. मग बाबा म्हणायचे पण तुम्हाला ब्रह्म म्हणजे तुम्ही ब्रह्माच्या तोलाचे नाहीत का? तुम्हाला निर्मिती करता येत नाही का? आपण जर मुलांना निर्मिती आपल्याकडनं होऊ शकते तर आपणही ब्रह्माच्या तोलाचे आहे. मग उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. मग इथं उघडं म्हणजे काय सांगितलं की बाबांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्या आपण घेतल्या पाहिजे. पण ते कसे आहेत? आपल्यापेक्षा निराळे आहेत, आपल्यापेक्षा वेगळे आहेत का? कारण त्यांचं सगळं गेले, त्यांच्याकडे उदासीनता आहे, त्यांना विषय स्पर्श करू शकत नाही, त्यांच्यातली भ्रांती गेलेली आहे. ते एवढे हे आहेत की ते देवाच्या तोडीचे आहेत. म्हणून तर माऊली म्हणतात गुरु हा संत कुळीचा गुरु हा संत पुरीचा राजा. 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 गुरु देव नाही तुझा गुरु. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा. गुरु विना देव नाही तुझा गुरु. देव नाही तुझा राजा आहे, काय देणार नाही? सगळं काही देऊ शकतो. किंवा आणखीन एक सांगितलं सद्गुरु तवच माझी मूर्ती तू निश्चयाशी जा निश्चिंती विकल्प न आणावया की तो अन्य मी भक्त. मी आणि सद्गुरु दोन आहेत का? भगवंत एकनाथ महाराजांच्या याच्या एकनाथी भागवतामध्ये येऊ मी की सद्गुरु तोच माझी मूर्ती तू निश्चयाशी जा निश्चिंती. मी आणि सद्गुरु आणि भगवंत हे दोन वेगळे नाही तर ते एक आहे.
एक आहे. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब, त्यांचे अवयव सुखाचे कुंभ, ते मानसपणाचे मनुष्यपणाचे भांबव लोके, किंवा समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती या जगा आपल्यासारखे. ते उदासीन आहे, ते दिसतात प्रपंच करताना. जसं पाण्यामध्ये चिखलामध्ये कमळ आहे आणि ते पान जसं ते चिखल लावून घेत नाही कमळाचं, तसं संत ह्या प्रपंच करत असताना दिसताना सुद्धा ते उदासीन आहे, ते वेगळे. मोठे मोठे साधू संत मोठे मोठे साधू संत अग्निकुंडे बीज घातली. आता ज्वारीचं बीज आपण भाजलं आणि ते परत जर पेरायला गेलो तर ते उगवत नाही. तसं तुम्ही आपल्याला सांगितल्यानुसार आपण जर सगळीच कर्म भगवंताला अर्पण केली तर सगळं आपल्याला मिळतं. म्हणून पुरविली आरती शिष्याची काय मिळणार नाही, सगळं मिळेल. पण याच्या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलं की ज्याला कळाले त्याला वंचनाकरिती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती त्याला कळालं. म्हणून संदीपनी ऋषी, कृष्णाने संदीपनी ऋषी केले आणि वशिष्ठांनी रामाने वशिष्ठ केले. आणि म्हणून शेवटच्या चरणातही सांगितलं ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामीदास नेने हा साधनाचा आण काही. म्हणून तुम्हा संत माय बापांना सांगायचं बाकीचं काहीच करू नका. जे माझ्या श्रीपाद बाबांनी तुम्हाला अनमोल याचं तत्व दिलंय त्याला विसरू नका. बाबा म्हणायचे मला विसरा पण माझ्या तत्वाला विसरू नका. खरंच खूप महत्वाचं आहे. आमच्यासारखे कामातून आता 5 वर्षापूर्वी माझ्यावर आलेल्या संकटातून मी जर बाहेर निघू शकते तर प्रत्येक संकटातून आपले गुरु आपल्याला नक्कीच बाहेर काढतात. एवढं बोलून मी Hare
समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवानुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो अवधारितो जे आत्मरूप गणेशो केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा पवन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल सेवितो हा रस वाटितो आणि का कार्य होऊ नका रानभरी विटेवरी ज्यांची पाऊले समान तोचे गदान शूरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी सेवा किम निमित्तानं आहे हे सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर सप्तशतोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष संजीवन समाधी भगवान किंवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 750वा समाधी संजीवन सोहळा आणि या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त असणारी ही आपली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि या पारायणाच्या निमित्तानं असणारी ही सेवा हे आकारण करुणावरून आले. भक्त काम कल्पद्रुम पंढरीनाथ परमात्मा त्याच्या अथांग दयेनं करुणेनं त्याचबरोबर ज्ञानोबराय असतील तुकोबराय असतील संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा आदी करून सकल संत मंडळी यांच्या विशेष अशा कृपेतून त्याचबरोबर आमचे कुटे महाराज असतील जगतापूरचे असतील त्याचबरोबर प्रभुनी काका आहेत यांच्या विशेष अशा संपर्कातून ही सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालेली आहे. हे मी माझं परम भाग्य समजतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. जास्त वेळ न घेता मी अभंगाकडे प्रवृत्त होतो. सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा आणि या अभंगातून तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करत सांगत आहेत हे आपण 1 तासभर आपण चिंतन करणार आहोत. तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये सांगतात की सेवितो हा रस वाटितो आणि का. मी हा रस काय करतोय तर सेवन करतोय. सेवन करतोय म्हणजे काय पितोय. सेवन करणे म्हणजे काय पिणे. सेवितो हा रस वाटितो आणि
का हा रस वाटितो आणि का मी काय करतो हा रस सेवन करतो त्याचबरोबर हा रस तुम्हा सगळ्यांना वाटतोय. घ्या रे होऊ नका रानभरी तुम्ही सर्वांनी हा रस घ्या तुम्ही रानभरी होऊ नका. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की हा रस मी काय माझ्या घरून आणलेला नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. तुकोबाराय सांगतात की हा रस कुणाच्या कृपेमुळे मिळतो तर त्या दात्याच्या कृपेमुळे मिळतो आणि त्या दात्याचं तुकोबाराय नाव घेत नाही. त्याचा निर्देश करतात की विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. तो दानशूर दाता आहे की ज्याची विटेवरती पावलं समान आहेत. मग तुम्ही ओळखा की विटेवरती कुणाची पावलं समान आहेत. तुकोबाराय निर्देश करतात. पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. तुमच्या मनातील प्रत्येक संकल्प पूर्ण होईल. मनाचे संकल्प पावविल सिद्धी सिद्धीपर्यंत तुमच्या मनातला प्रत्येक संकल्प जाईल. पण कधी जरी राहे बुद्धी याचे पायी. पुन्हा निर्देश केला याचे पायी. याचे म्हणजे कुणाच्या दानशूर दात्याच्या पायी आपली बुद्धी तिथे राहिली पाहिजे. आणि अंतिम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे मज धाडीले निरोपा. मी काही तर स्वतःहून आलेलो नाही मला निरोप देऊन पाठवले. कुणी पाठवले तर त्या दानशूर दात्यानं पाठवले. त्या दानशूर दात्याला प्रत्येकाची काळजी या आणि त्या काळजी पोटी त्या दानशूर दात्यानं माझ्या हाती निरोप दिलाय. तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. हा मार्ग कसा आहे सोपा आहे. हा मार्ग कसा आहे सुखरूप आहे. तर हा झाला अभंगाचा सरळ साधा भावार्थ. बरोबर. विठ्ठल ज्या आधी तुकोबाराय म्हणतात की मी हा रस सेवन करतोय तर नेमका हा रस कोणता. या अभंगाच्या दृष्टिकोनातून 3 प्रश्न माझे असणार आहेत. 3 प्रश्न असे की हा रस नेमका कोणता. सेवितो हा रस तुकोबारायने इथं स्पष्टपणे सांगितलेलं नाही तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय. हा रस कोणता आणि अंतिम चरणाच्या दृष्टीनं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज धाडीले निरोप. मग हा निरोप नेमका कोणता. बघा हा रस कोणता हा निरोप कोणता. आणि तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. हा मार्ग म्हणजे नेमका कोणता मार्ग तुकोबाराय. आपल्याला या 3 प्रश्नाची उत्तरे घ्यायची की हा रस कोणता हा निरोप कोणता आणि हा मार्ग कोणता. ही 3 प्रश्नाची उत्तरे घ्यायची आणि सेवा समाप्त. त्याचबरोबर एक शंका मी अशी उपस्थित करतो तिसऱ्या चरणाच्या अनुषंगाने. तिसरं चरण असं की मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. तर शंका अशी एक साधकाच्या दृष्टिकोनातून तुकोबाराय यांच्याकडे एक साधक जातो आणि अशी शंका उपस्थित करतो की का हो तुकोबाराय तुम्ही म्हणताय की मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. माझी अशी शंका आहे की का हो तुकोबाराय मन आमचं मन कुणाचं बोला मग आमचं बुद्धी कुणाची बुद्धी सुद्धा आमची. बरं ह्या मनामध्ये उत्पन्न होणारा संकल्प तो सुद्धा कुणाचा आमचा. मग तुकोबाराय जर मन आमचं असेल संकल्प आमचा असेल बुद्धी आमची असेल तर मग सिद्धीपर्यंत जाण्यासाठी भगवंताची पाय कशा करतात. अशी एक साधी शंका. या शंकेचं उत्तर आपण घ्यायचं आहे आणि सेवा समर्पित करायची आहे. विठ्ठल भूमिका सांगण्याला इतका वेळ आपल्या जवळ नाही पण तरी सुद्धा मी त्या पद्धतीने तुम्हाला भूमिका सांगून जातो की कीर्तन श्रवण करण्यापूर्वी प्रवचन श्रवण करण्यापूर्वी कथा श्रवण करण्यापूर्वी आपण एका विशिष्ट अशा भूमिकेवरती येऊन संत महात्म्यांचे शब्द ऐकले पाहिजे. संत महात्म्यांचे शब्द म्हणजे केवळ माहिती का नाही. संत महात्म्यांचे शब्द म्हणजे केवळ माहिती नाही तो त्यांचा काय आहे अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगात देत असते. या भूमिकेवरती येऊन आपण संत महात्म्यांचे शब्द ऐकले पाहिजेत ग्रहण केले पाहिजेत. चला तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांची ओवी सांगतो. ज्ञानोबाराय 4थ्या अध्यायाच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणतात की येतं मोक्ष असे ऐकता श्रवणाची माझी. येते मोक्ष असे ऐकता
श्रवणाची माझी. ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं ना तर तुम्हाला बसल्या जागी मोक्ष मिळेल. श्रवणाचे वीसे जैसावे होणे, साम्राज्य होणे, साम्राज्य होणे. संत महात्म्याचे शब्द आपल्याला उघड उघड मोक्ष देऊन जाणार. तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष से ऐता श्रवणाची माझी. चला 14व्या अध्यायातली भूमिका झाली. 6व्या अध्यायातली भूमिका ऐका. ज्ञानोबा राय म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, तरी अमृताने पैसा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. संत महात्म्याचे शब्द हे अमृताला पैजेवर जिंकणारे शब्द आहेत महाराज, नाही का? ही भूमिका आपण दुसरी भूमिका लक्षात घेतली पाहिजे. चला 9व्या अध्यायामध्ये चला. पहिली ओवी, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. बघा अगोदर शब्द कुणाचे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द. आणि त्यात सुद्धा ते काय सांगतात? प्रतिज्ञेवरती सांगतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे त्या शब्दाला किती उंची प्राप्त झाली असेल. तरी अवधान ऐकले तिचे, म्हणून संतांच्या आज्ञा. म्हणून आपण काय केलं पाहिजे? कान टवकारून किंवा कान उंच करून कीर्तन श्रवण केलं पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कथा श्रवण केली पाहिजे. विठ्ठल सांगतो आणि अभंगाकडे उतरतो. नामदेव महाराज काय म्हणतात की लोखटाचा विळा परिसी लागला, मागील या मुला मागू नये. बघा दृष्टांत असा की गावामध्ये लोहार येतात, पिसाडी लोक येतात. प्रत्येक गावामध्ये ते एक 8 दिवस 10 दिवस 15 दिवस राहतात. अशा गावोगावी ते मुक्काम करतात. आता एका लोहार दादाकडे एक शेतकरी दादा येतो आणि म्हणतो की ही माझी विळा आहेत, कुंप आहेत, यांना काय करायची 10 लावून द्या तुम्ही. लोहार दादा म्हणतो की हे पहा शेतकरी दादा, माझ्याकडे हा शेवटचा एक विळा राहिलेला आहे, नाही का? 3 दिवसांची वेळ आहे, तुम्हाला तो विळा पाहिजे का, हवाय का? शेतकरी दादा म्हणतो माझ्याकडे हे अगोदरचे 10-15 वेळ पडलेत, मला काय एका वेळेची गरज आणखी नाही, मला काही वेळा तुझ्या जवळचा नकोय. चालेल, इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होतात. गप्पा सुरू झाल्यानंतर हळूहळू अंधार पडू लागतो आणि अंधार पडू लागल्यानंतर लोहार दादाची झोपडी इथं, लोहार दादा मध्ये इथं, नाही का? तो घिसाडी, म्हणजे मी नाही बरं का, तो घिसाडी इथं उभा, मध्ये ती आयरन आणि पलीकडे तो शेतकरी. आणि शेतकरी बघतोय पलीकडून तर एक वस्तू जागेवरती चकचक करत आहे. आता ठिणग्या जर म्हणाव्यात तर ठिणग्यांचा जाळ कसा चाललाय? वरती 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 आकाशामध्ये चाललाय. पण जी चमकणारी वस्तू आहे ती जागेवरती स्थिर आहे. शेतकरी दादा लोहार दादाला म्हणतो पलीकडे काय चमकतंय ते बघा बरं. तर मग पलीकडे जो मगाशीचा विळा होता लोखंडाचा, तो आता कशाचा झाला होता? कशाचा झाला होता? सोन्याचा झाला होता. आता तुम्ही म्हणसाल की महाराज सांगा तो लोखंडाचा विळा सोन्याचा कसा झाला? तर महाराज सांगू शकतो का लोखंडाचा विळा सोन्याचा कसा झाला? ते कुणी सांगू शकतो का? कधी कुठं कुणाला कसा परिस्पर्श होईल हे कोण सांगू शकतं का? एखाद्याला ज्ञानोबरायांची उभी स्पर्श करून जाईल, एखाद्याला तुकोबरायांचा अभंग स्पर्श करून जाईल, नाही का? त्या अभंगातला एखादा शब्द स्पर्श करून जाईल, त्याच्या आयुष्यात कधी सोनं होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकतोय का? नाही. मग गंमत आता इथून पुढे सुरू झाली. पहा, तो शेतकरी दादा म्हटला लोहार दादा तुम्ही मगाशी तो विळा कितीला देत होता? 25 रुपयाला देत होता,
नाही का. आता हे जरा 25 रुपये. आता मला बसलेले तुम्ही सांगा माता भगिनी पुरुष बांधव, तो लोहार दादा त्या शेतकरी दादाला तो वेळा 25 रुपयाला देईल का? नाही देणार. झालं तसंच. लोहार दादा म्हटलं आता 25 रुपयाला नाही. पुन्हा शेतकरी दादा म्हटलं डबल किंमत करू आपण, 25 चे हे घ्या किती 50. आता 50 रुपयाला देईल का तो लोहार दादा? नाही. तरी सुद्धा नाही. मग शेतकरी दादाने पुन्हा 100च्या 5 करीत नोटा काढल्या आणि हे घ्या म्हणला 25 चे 50 नाही 50 चे 500 घ्या, पण लोखंडाचा विळा द्या. तो लोहार दादा त्या शेतकरी दादाला तो विळा आता देईल का 500ला? आता सोन्याचा भाव काय चालला इकडे माता भगिनींना माहित असेल नाही का. लोहार दादा तो विळा देणार नाही. दृष्टांत माझा इथं संपला. सांगण्याचं तात्पर्य काय तर नामदेव महाराज म्हणतात की लोखंडाचा विळा परिसी लागला मागिली या मोला मागू नये. तसं कथा काय करते, प्रवचन काय करतं, कीर्तन काय करतं तर आपल्या आयुष्याचं सोनं प्राप्त करतं नाही का. आपल्याला सुवर्णत्व प्राप्त करून देतं. या भूमिकेवरती येऊन आपण कीर्तन ऐकलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जसं की 4थ्या अध्यायामध्येच ज्ञानोबाराय म्हणतात की बिंब तरी बसके एवढे परिप्रकाशाकडे लोके तुकडे. शब्दाची व्याप्ती देणे पाडे अनुभवावे. शब्दाची व्याप्ती नाही का. लहान मुलांचा खेळ चालू होता. ते सूर्यबिंब क्षितिजावरती येऊन टेकलेलं होतं. आता लहान मुलंच ते एकानं अशी मुठ करून बघितली आणि म्हटलं हे पहा माझ्या मुठीमध्ये काय सापडला? सूर्य सापडला. माझ्या मुठीमध्ये सूर्य सापडला. सगळ्या मुलांना तो सांगू लागला हे पहा माझ्या मुठीमध्ये सूर्य आहे. बिंब तरी वचके एवढे. मग प्रत्येक जण आपापल्या मुठीमध्ये बघू लागला सूर्य. प्रत्येक जण म्हणू लागला हे पहा माझ्या पण मुठीमध्ये सूर्य आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की अभंगातला जर आपल्याला एखादा शब्द असा मुठीत पकडता आला, सेवितो हा रस हा शब्द जर मुठीत पकडता आला तर आपण सुद्धा तो मुठीत पकडावा आणि त्या शब्दाकडे पाहावं. पण आपण म्हणू नये की त्या शब्दाचा अर्थ फक्त एवढाच मर्यादित आहे. ते त्रैलोक्य काय, ते सूर्यबिंब काय करतं? त्रैलोक्य प्रकाशमान करतं. दिसताना फक्त मुठीपुरतं दिसतंय ते सूर्यबिंब. बिंब तरी वचके एवढे परिप्रकाशात त्रैलोक्य धोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. म्हणजे या पद्धतीने आपण संत महात्म्यांचे शब्द हे श्रवण केले पाहिजे. किंवा 11व्या अध्यायामध्ये चला 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय किती गोड बोलतात. ज्ञानोबाराय म्हणतात की ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली श्रीकृष्णे. जसं श्रीकृष्णाचा शब्द चितकळिक आहे तसं प्रत्येक संतांचा शब्द ज्ञानोबारायांच्या ओव्या असतील, तुकोबारायांच्या अभंग असतील, ते प्रत्येक शब्द काय तर चितकळिकाच आहे नाही का. हे शब्द काय करतात आपल्याला तर कैवल्य साम्राज्य दाखवणारे हे शब्द आहे. म्हणून आपण या भूमिकेवरती येऊन संत महात्म्यांचे शब्द ग्रहण केले पाहिजे. विठ्ठल तर सेवितो हा रस. आता हा रस कोणता? हा रस कोणता? आपण जेवण जेवतो सगळेजण. हे जेवण कसं असतं? षड्रसयुक्त जेवण असतं. हे जेवण कसं असतं? षड्रसाने युक्त असतं. म्हणजे त्याच्यामध्ये गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे. जेवणामध्ये हे वेगवेगळे रस येतात. मग माझा तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न आहे की तुकोबाराय या अभंगामध्ये या दृष्टीनं बोलतात का की सेवितो हा रस? म्हणजे मी एखादा आमरस गोड आहे तो रस सेवन करतोय आणि तो तुम्हाला घ्या म्हणतोय किंवा कारल्याची भाजी म्हणतोय ती करूया नाही का. सेवितो हा रस वाटितो आणि का इतका सामान्य अर्थ तुकोबारायांना अभिप्रेत आहे का? अन्नाच्या बाबतीत षड्रसयुक्त अन्न हा रस हा म्हणजे हा शब्द त्या 6 रसांना जोडता येईल का? आंबट गोड खारट तुरट नाही. म्हणजे षड्रसयुक्त हा विषय बाजूला ठेवा. हा रस म्हणजे तुकोबारायांना हा अर्थ इथं अभिप्रेत नाही. अजून रस कुठे येतात? अजून रस कुठे उत्पन्न होतात? ब्रह्मरस ब्रह्मरस
काढा. आपण डायरेक्ट गेलो पुढे गेलो नाही का. षड्रसयुक्त अन्नापर्यंतचा विषय मी बोलत होतो. त्यानंतर मध्ये आणखी रस येतात काही आणि मग शेवटी अंतिम आपल्या ब्रह्मरसापर्यंत आपल्याला महाराजांना पोहोचायचंय. तर मधले काय रस आहेत ते पहा. मध्ये नवरस येतात. सेवितो हा रस तुकोबारायांना हा अर्थ अभिप्रेत आहे का इथं की मी नवरस सेवन करतोय आणि नवरस वाटतोय आणि तुम्ही ते नवरस घ्या असा अर्थ तुकोबारायांना अभिप्रेत आहे का. तर असा सुद्धा अर्थ तुकोबारायांना अभिप्रेत नाही. जसं षड्रस मध्ये अन्न हा अर्थ अभिप्रेत नाही तसं नवरस हा सुद्धा अर्थ तुकोबारायांना अभिप्रेत नाही. ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये म्हणतात नवरसे परवे सागरू करवे उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशेचे आक्षोणी विवेक वल्लीची लावणी हो देई संग. तिथं ज्ञानोबाराय काय म्हणतात की नवरसी परवे सागरू म्हणजे माझ्या निरूपणामध्ये नवरस असावेत असं ज्ञानोबाराय म्हणतात. पण हा अर्थ इथं अभिप्रेत आहे का संत महात्म्यांना की मी नवरस सेवन करतोय तुम्ही घ्या असा अर्थ इथं अभिप्रेत नाही. हे नवरस कुठले येतात तर शांतरस आहे, शृंगाररस आहे, वीररस आहे, हास्यरस आहे, करुणरस आहे, वीररस आहे, अद्भुत रस आहे, विभत्स रस आहे. असे साहित्यामध्ये एकूण किती रस आहेत 9 रस आहेत. आता प्रत्येक रसाची जर उदाहरण द्यायची म्हटलं तर आपल्याला तो काय होईल विस्तार भरपूर होईल. ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर उदाहरण आहेत. 9 रसाचे समुद्राच्या समुद्र आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. शृंगार रसाचं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. का तुला ठाऊक सांगिता आलिंगी जय चंद्रोग्र गणिता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. शृंगार रसाचं उदाहरण. शांत रसाचं उदाहरण जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्ष दिये अखंड आनंदाचा वर्षाव करणारी नजर ही संत महात्म्यांची सद्गुरूंची असते. ती नजर कशी असते शुद्ध असते. ती नजर कशी असते उदारपणात प्रसिद्ध असते. एकदम शांत रसाचा अनुभव येऊन जातो आपल्याला. किंवा जैसे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत गणकोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तरगे. त्या ओळीचा भावार्थ आपण जर चिंतन करत बसलो तर शांत रस प्रगट होतो महाराज. त्याचबरोबर कधी कधी संत साहित्यामध्ये करुण रस येतो. तुकोबाराय म्हणतात कन्या सासुराशी जाय कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे म्हणजे तिथं करुण रस आहे. तुका म्हणे गायी ताडा तोडी कैसी जाते घडी एकी मज. हे भगवंता हे विठ्ठला तुझ्या वाचून एक एक क्षण असा चाललाय की जसं गायीच्या आणि वासराची ताटा तुटवावी. तुका म्हणे गायी वत्सा ताडा तोडी कैसी जाते एकी घडी मज. म्हणजे कधी कधी करुण रस येतोय, कधी कधी हास्य रस येतोय. ज्ञानोबाराय म्हणतात की उपवासी माणसाच्या पोटावरती अन्न लिंपा नाही का, त्याला खायला घालू नका, त्याच्या पोटावरती अन्न लिंपा. आता हा उपवास झाला नाही का, हास्य रस निर्माण झाला. कधी कधी बिभत्स रस तयार होतो. बिभत्स म्हणजे किळस वाटावी असा रस उत्पन्न होतो. आता बिभत्स रसाचं उदाहरण ज्ञानोबाराय सांगतात की त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य किती तीव्र असतं. तर त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य इतकं तीव्र असतं की त्याला तिन्ही लोकातले भोग, फक्त पृथ्वीवरचे नाही, पाताळातले, स्वर्गातले, पृथ्वीवरचे तिन्ही लोकातल्या भोगाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये इतका तिटकारा असतो की अष्टभोग भोगने माते आई
तो साधक इतका विरक्त असतो की त्याला त्रैलोक्यातील भोग इतके 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 त्याचे वाटतात. किती त्याचे वाटतात तर ज्ञानोबा हे उदाहरण देतात की नुकतंच एखादं पुत्र ओपून गेले, नुकतंच एखादं पुत्र ओपून गेले. आता मला सांगा त्या ओकारीकडे आपल्याला बघू वाटतं का? नाही का? गोमिनी अण्णा लाळ न मोठे रसना. आपल्याला ते अन्न तरी खाऊ वाटतं का? मिळू वाटतं का? नाही. चिंतन असं करा की ते पुत्र काळं आहे किंवा खरजूर आहे, आणखीन असं चिंतन करा त्याच्यामध्ये. आणि ते पुत्र ओपून गेले. आता त्या ओकारीबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये कधी आपलेपणाची भावना उत्पन्न होईल का? ते घ्यावं असं वाटेल का? नाही. म्हणजे हा रस कुठला झाला तर बिभत्स रस. पक्कीचे किडे चिडसे घेते. विषयाबद्दल संत महात्मे विषाप्रमाणे विषयाचा त्याग करतात. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून ज्ञानोबा म्हणतात की विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो कडू जीवाशी झाला असा प्रकार. नवलता धुरी गवळी मोक्षामा घरी रिद्धी-सिद्धीचा पाठ नाही तिथं, नाही का? असा संत महात्म्यांची अवस्था. तर संत हा झाला साहित्यातला बिभत्स रस तुम्हाला सांगितलं, आता जे उदाहरण सांगितलं ते. तर इथं हा रस अभिप्रेत आहे का तुकोबारायांना? तर हा रस म्हणजे नवरस हा शब्द इथं तुकोबारायांना अभिप्रेत नाही. चिंतन आता नीट उंच करून ऐका. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात की उठावया भावा करिता रूप रसवृत्तीचे लागे वडप. ज्ञानोबा काय म्हणतात? उठावया भावा करिता रूप रसवृत्तीचे लागे वडप. वडप म्हणजे वर्षाव. आम्ही ज्या वेळेस त्या तत्वाचं चिंतन करतो, आम्ही ज्या वेळेस त्या तत्वाचं चिंतन करतो त्यावेळेस काय होतं? ब्रह्मानंदी लागली काळी Come on.
अगदी पहिल्या अध्यायामध्ये भगवान शंकर ध्यानस्थ बसले आणि माता पार्वती त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की तुम्ही एवढं चिंतन कशाचं करताय? ते म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हा वेदांत सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्षाणू आदला. म्हणजे त्या तत्वाचं चिंतन करताना ज्ञानोबा राय म्हणतात की उठावली या भावाकरिता रूप रसवृत्तीचे लागे वडप. आमच्या अंतःकरणाच्या वेळेस आम्ही त्या तत्वाचं चिंतन करतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये भाव तयार होतात, अष्टसात्विक भाव तयार होतात आणि त्या भावाला रूप देताना हे रसवृत्तीचे लागे वडप. हा रसाचा वर्षाव जो होतोय ना, ही अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतात साहित्य शास्त्रामध्ये. तर ही उदाहरणं ते रसवृत्तीचे लागे वडप. आता तुकोबारायांची भूमिका बघा. तुकोबाराय म्हणतात की शृंगारिक माझी नव्हती उत्तरे आळवितो खरे अवस्थेच्या. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला आणायचंय म्हणून आम्ही शृंगारच आणत नाही, आम्हाला आणायचंय म्हणून आम्ही शांतरस आणत नाही, आम्हाला आणायचंय म्हणून हास्यरस आणत नाही. नाही का? शृंगारिक माझी नव्हती उत्तरे आळवितो खरे अवस्थेच्या. आमच्या पोटात ही जी अवस्थेची नाही का अवस्था तयार होते आणि त्या अवस्थेच्या पोटी आम्ही हे आळवतोय भगवंताला. आम्ही काय करू रस मुद्दामून आणत नाही. साहित्यिक असतील, कथाकार असतील, कादंबरीकार असतील किंवा चित्रपट तयार करणारे असतील, हे मालिका तयार करणारे असतील, त्यांचा हा बिझनेस आहे महाराज. मालिका तयार करायची, चित्रपट तयार करायचे, लोकांच्या भावनांचा उद्रेक घडवून आणायचा, फक्त माहिती प्रसारित करायची. संत महात्म्यांचा प्रांत जो आहे तो काही पटीनं पुढे महाराज. नवरस म्हणजे खूप अलीकडेचा भाग आला. मग हा रस इथं तो उभं राहणार अर्थ अभिप्रेत आहे का? तर हा अर्थ इथं सुद्धा अभिप्रेत नाही. विठ्ठल विठ्ठल. चला आता लौकिक रस आहे, अलौकिक रस बघूया. जो स्वर्गामध्ये मिळतो, स्वर्गामध्ये काय मिळतं? अमृत मिळतं, अमृत. आता अमृत हा अर्थ तर उभं राहणं अभिप्रेत आहे का? अहो अमृत म्हणजे काय? ज्ञानोबा राय म्हणतात की कवन एक शराब्दीचा रस. कुठला म्हणे एक शराब्दीचा रस? ज्ञानोबा राय म्हणतात की बघा सख्या भावंडामध्ये काही ना काहीतरी साम्य असतं. तसं विष त्या समुद्राच्या पोटातून बाहेर पडले आणि अमृत सुद्धा त्याच पोटातून बाहेर पडले. मृत्यू भेणे मिळाले अमर, मरणाची भीती जावी म्हणून ते इंद्रानं ते काय केलं किंवा देवाने ते अमृत पिलं. पण ज्ञानोबा राय सांगतात की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये अशी किती इंद्राची पंगत उठते? 14 इंद्राची पंगत उठते. मग पुण्याची पावटी सरे सगळेची इंद्रपणाची उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यामुळं इतका अमृत, इतका शुद्ध अर्थ तुकोबारायांना अभिप्रेत नाही. परीक्षिती राजाचं उदाहरण आपल्याला देता येईल. परीक्षिती राजानं भागवत स्वीकारलं पण देवाचं जे अमृताचा कलश होता तो स्वीकारला का? तो स्वीकारला नाही. म्हणजे अमृत हा सुद्धा अर्थ तुकोबारायांना इतका अभिप्रेत नाही की सेवितो हा रस. हा अर्थ नेमका कुठला अभिप्रेत? तर हा अर्थ जसं महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं की हा म्हणजे काय? तर हा म्हणजे ब्रह्मरस. हा म्हणजे कुठला रस? ब्रह्मरस. मग जसं तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात की एक गावे आम्ही विठोबाचे नाम, त्याचं तिसऱ्या चरणामध्ये सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ हा रस म्हणजे नेमका कोणता रस? तर हा रस म्हणजे ब्रह्मरस. आता चिंतन आहे का? एक व्यक्तीला आपण
फक्त एकाच नावाने हाक मारतो का हो? नाही, कुणी त्याला दादा म्हणेल, कुणी काका म्हणेल, कुणी नावाने हाक मारेल, कुणी अण्णा म्हणेल, कुणी काका म्हणेल. म्हणजे एकाच व्यक्तीला 4-5 वेगवेगळ्या नावाने आपण हाका मारू शकतो. तसं ब्रह्मरस म्हणजे हाच रस आहे, भक्तिरस म्हणजे हाच रस आहे, नामरस म्हणजे हाच रस आहे, प्रेमरस म्हणजे हाच रस आहे, रामरस म्हणजे हाच रस आहे, कैवल्य रस. आता किती नावं द्यायची? कृष्णरस, भागवतामध्ये कृष्णरस ओवी आली. नावं तुम्ही कोणतीही द्या, रस काय एकच आहे महाराज. आता धावतीप्रमाणे मी फक्त तुम्हाला सांगून जातो. जसं आता ब्रह्मरस आपण शब्द बघितला, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, त्याचं 3रं चरण लावणी मृदंग श्रुती टाळ घोष ब्रह्मरस आवडीने. मगाशी प्रमाण सांगितलं, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुण्य असं सेवावे. तिथं शब्द काय आला? विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस. तिथं शब्द काय आला? भक्तिरस हा शब्द आला. म्हणजे ब्रह्मरस हाच आहे, भक्तिरस हाच आहे. आता प्रेमरस शब्द कुठे आला? तर तुकोबराय म्हणतात की प्रेमरसे झाली पुष्ट अंग कांती, इंद्रिया व्यापार नाठविते, गोड हे गोमटे अमृतासी वाढ, केला कैवाड माझ्या चित्ते. हे नाम कसं आहे? भगवंताचं नाम गोड आहे, गोमट आहे आणि अमृतासी वाढ. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. प्रभाते केशवा, प्रभाते केशवा, कावाले नाम गोड, नाम गोड पुरे गोड सकळे, रसना येरा रसा विटे, घेता गोड अधिकारी आणि रसे मरण गाठी, येणे तुझी संसारे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे. आमच्या दृष्टीने आता भगवंताचं नाम म्हणजे आमचा आहार झालाय. नामरस सुद्धा हाच आहे. आता रामरस सुद्धा हाच आहे. तुकोबारायांचा अभंग पहा. तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामची वैजे, पदी ऐसे सुखवचने आहे, विश्वासे अनुभव. रामरसाची या चवी आनंद सरस्वती देवी, आनंद सरस्वती देवी, आनंद सरस्वती देवी. तुकोबाराय काय म्हणतात की रामरसाच्या चवे आनरस रुसते केवी, तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे. आता हेच तुकोबाराय एका अभंगामध्ये काय म्हणतात की इंद्रियांचे नेम नाही मुखी राम म्हणून काय. मुखाने तुम्ही राम 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 म्हणताय खरंय, पण तुमच्या इंद्रियांनाच नेम नाही. इंद्रियांचे नेम नाही मुखी राम म्हणून काय. बघा, ज्या तुकोबारांना माहितीये की राम म्हणता रामची वैजे, हे ज्या तुकोबारांना माहितीये तेच तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतात की मुखी राम म्हणून काय. जर इंद्रियांचा नेमच नसेल तर राम म्हणून काय उपयोग आहे का? नाही. त्याला तुकोबारा उदाहरण देतात ध्रुवपदामध्ये की जेवी माशी संगे अन्न सुख नेदी ते भोजन. म्हणजे माशीच्या बरोबर तुम्ही जर अन्न खात असाल
अन्नामध्ये दोष नाही, अन्न सोन्यासारखं आहे. पण शेवटच्या घासावरती कुठूनतरी माशी आली आणि त्या शेवटच्या घासावरती बसली आणि तो तुम्ही घास खाल्ला. आता फक्त शेवटचाच घास बाहेर यावा ना, असं होतं का की फक्त शेवटचाच घास बाहेर येतो? नाही, सगळं अन्न काय होतं बाहेर येतं. अन्नाला नाव ठेवायला काय का नाही. भगवंताच्या नामाला कोण नाव ठेवू शकतं का नाही. पण तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात की जर इंद्रियांना नियम नसेल तर मुखी राम म्हणून काही. तर राम सुद्धा हाच आहे. कैवल्य रस ज्ञानोबाराय म्हणतात, हे असो बोलाची ताटे बली वरी कैवल्य रसे ओगरली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासे. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी कैवल्य रस असा शब्द वापरलाय. म्हणजे तुम्ही नावं कोणतीही द्या, रस कोणता आहे हा एकच आहे. मग हा रस संत महात्मे सेवन करतात. मग आपण काय केलं पाहिजे, या जगाच्या बाजारपेठेमध्ये सत्व रज आणि तम या 3 गुणांनुसार सत्वची बाजारपेठ मोठीच्या मोठी, रजची बाजारपेठ मोठीच्या मोठी, तमची बाजारपेठ मोठीच्या मोठी. मग त्यांच्या पद्धतीने आपण केलं पाहिजे का नाही. तर आपण जे संत महात्म्यांनी सेवन केलंय आणि जे संत महात्म्यांनी वाटलंय ते आपण घेतलं पाहिजे. आपण रानभरी झालं नाही पाहिजे. सेवी तो हार सवाटे तो सेवी तो हार सवाटे तो सगळ्यांनी उत्तर द्या की जेवणारे 12 आणि वाढणारे 3. जेवणारे किती 12 आणि वाढणारे 3. सांगा बरं उत्तर काय. बरोबर, सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलं. महाराज घड्याळ बघा नाही का. बरोबर. निर्देश, जसं निर्देश केलाय तसं दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी निर्देश करतात. स्पष्टपणे सांगत नाही की विटेवरती पावलं कुणाची समान आहे. आता बसलेले तुम्ही सांगा सगळे की विटेवरती पावलं कुणाची समान आहे. विटेवरती पावलं कुणाची समान आहेत. पांडुरंगाची पावलं समान आहेत. तो दानशूर दाता आहे. तो काय आहे दानशूर दाता. तुकोबाराय म्हणतात की गोडीले भांडार धन्याचा हा मान तेथे मी हमाल बारवाय. तुकोबाराय कोणत्या भूमिकेत आहे. हमाल या भूमिकेमध्ये तुकोबाराय. आपण त्या भूमिकेमध्ये गेलं पाहिजे आणि कीर्तन श्रवण केलं पाहिजे. बघा आता दाता कसा आहे तर उदार आहे. दाता कसा आहे दानशूर दाता आहे. मुंगीच्या घरा कोणच आहे मूळ देखून या मुळ धावगारी याचे काय कोण मला दाता तोची धावे हिता आपुलिया. उदकांना काय म्हणे मज खावे भुकेला तो जाय चोजवित व्याधी पीडिता धावे वैद्याच्या घरा दुःखाच्या परिहार आपुलिया. तुका म्हणे जया आपुले सोयीत करणे तोची प्रीत धरी कथे. कथेबद्दल कोण प्रीत धरतो, कीर्तनाबद्दल कोण प्रीत धरतो, तर ज्याला स्वतःचं हित करून घ्यायचंय तो त्या कथेकडे जातो नाही का. तोची धावे हिता आपुलिया. आपण आपल्या हिताबद्दल धावलं पाहिजे, आपल्या हिताबद्दल जागरूक असलं पाहिजे. फक्त जाता जाता 1-5 मिनिटांमध्ये फक्त भूमिका सांगतो. जसं तुकोबारायांची भूमिका हमाल तेथे मी हमाल बारवाई. किंवा ज्ञानोबाराय काय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात की मी कोण आहे. स्वतःचा उल्लेख करून देताना ज्ञानोबारायांनी काय केलाय म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. स्वतःचा उल्लेख ज्ञानोबाराय निवृत्ती दास करून देतात. स्वतःचा उल्लेख ज्ञानोबाराय दुबळा करतात. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणून बोल तरी गंगावती सुंदराची 9व्या अध्यायामधील मूळ गंगावती
आणि 18व्या मध्ये असा काय फरक पडला की ज्ञानोबा राय म्हणतात की आता विश्वात्मक देवे येणे वागले ते तोषावे. का हो ज्ञानोबा राय 9व्या अध्यायामध्ये माझं बोलणं निर्मुडीचा पाला आणि 18व्या अध्यायामध्ये तर डायरेक्ट म्हणताय की नाही का थेट निवृत्तीनाथांच्या समोर म्हणताय की माझं बोलणं म्हणजे वाग येत नाही. म्हणजे हा विनयशीलता ज्ञानोबा रायांची दुबळा शब्द ज्ञानोबा राय वापरतात. पहिल्या अध्यायात तर किती भूमिका ज्ञानोबा रायांनी वापरावी. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू किंवा ज्ञानोबा राय म्हणतात की एरवी मी मतिमंद आहे हवेदार कसा करू काय कसा करू ते तर अल्प मी मतिमंद काय होय. ज्ञानोबा राय काय शब्द वापरतात एरवी मी किती आहे मंदहून मंद आहे एरवी मी मूर्ख आहे असे शब्द ज्ञानोबा राय वापरतात. म्हणजे ही भूमिका किती प्रांजळ भूमिका आहे इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुकोबा राय एका ठिकाणी म्हणतात की द्रव्यामुळे माथा वाहिली चित्ती वयोजनामध्ये होता गाठी. अहो हे जन मान देत नाही की मला मान देत नाही माझ्या आतमध्ये जसं चिंधीच्या आतमध्ये द्रव्य असतं म्हणून त्या गाठोडा आपण डोक्यावरती घेतोय तसं द्रव्यामुळे माता वाहिली चिंते वयोजनामध्ये होता गाठी. अजून भूमिका पहा तुकोबा रायची किती प्रांजळ भूमिका आहे. तुकोबा राय म्हणतात की लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा म्हणजे मला निरोप पाठवलाय मी काही स्वतः निरोप घेऊन आलेलो नाही. आणि निरोप कोणाचा आहे त्या दानशूर दादाचा आहे. मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की पहा चिंतन करा विचार करा जरी एखादा राजा आपला निरोप दुसऱ्या कोणाला जर पाठवायचा असेल शेजारच्या राज्यामध्ये राजाला किंवा दुसऱ्या कोणाला पाठवायचा असेल तर तो राजा त्या सेवकाची किती काळजी घेतो पहा. त्याला त्याच्या खाण्यापिण्याची रस्त्याने जाताना व्यवस्था करेल. एवढी व्यवस्था तर हा शूद्र राजा जर करत असेल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक संत महात्म्याची किती काळजी घेत असेल. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी संत महात्म्याची ती काळजी घेत असतो. तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासे. गर्भवासात सुखानं घालणारा सुद्धा तोच भगवंत आहे आणि पुन्हा वैकुंठाला नेणारा सुद्धा कोण आहे तोच परमात्मा आहे. तुका म्हणे मज दाढीने निरोपा मार्ग हा सोपा आणि सुखरूप. का सोपा का सुखरूप तर त्या दात्यामुळे हा मार्ग सोपा हा मार्ग सुखरूप. चला आता प्रश्नाचं उत्तर ऐका. प्रश्न मी सांगितला होता की हा रस कोणता हा निरोप कोणता आणि हा मार्ग कोणता. तर त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे.
म्हणजे हा रस कोणता आहे? भक्ती रस आहे. हा निरोप कोणता आहे? तर भक्ती रस आहे. आणि हा मार्ग कोणता आहे? तर भक्तीचाच मार्ग आहे. भक्तीशिवाय सोपा मार्ग दुसरा कुठला नाही. दुसरा जर मार्ग योगाचा काढला तर योग नाही का, म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुपटा, त्या दुःखाचा शिष्य वाटा भागाला पाहे पालो हाचे चणे, ते चिंतन ऐकतो आपण पाहतोच. पाहे पालो हाचे चणे जे गोश्रिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणे. मनोडी समुद्र बाही तरणे आतिकेही, का गगना माझी पायी घोडी जतो असे. वळगली अरणाची थाटी आणखी न लागता काठी, का सूर्याची पावटी होय गा. म्हणून गा पांगुळा हेवा नवेसी वायुसी पांडवा, देवी देहवंता जीवा व्यक्तिगती. मग सोपी वाट कुठली? तर ही सोपी वाट भक्तीची आहे. निरोप कुठला सोपा? भक्तीचा निरोप सोपा आहे. हा रस कुठला आहे? भक्तीचा रस आहे. चला आता शंका, मी तिसऱ्या चरणाच्या अनुषंगाने एक शंका अशी उपस्थित केली होती की का बरं आहे मन कुणाचं? आमचं. बरं, मनामधला संकल्प कुणाचा? आमचा. बुद्धी कुणाची? आमची. तर पाय भगवंताच्या कशा करतात? तर आता याचं चिंतन आहे का की जरी मन आपलं असलं तरी त्या मनामध्ये संकल्प देणारा कोण? तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण. मग जो दाता आहे त्याचा उपकार आपण ठेवलं पाहिजेत ना. आपण कृतज्ञ झालं पाहिजे का कृतज्ञ? कृतज्ञ राहिलं पाहिजे. बरोबर. मग या भूमिकेतून जर विचार केला तर आपण त्या दात्याचं स्मरण सदा सर्व काळ ठेवलं पाहिजे. म्हणून आपण मनाचे संकल्प, बरं आता हा संकल्प मनामध्ये उत्पन्न झाला नाही का, आता हा संकल्प कुणाच्या कृपेने सिद्धीला जाईल? हा संकल्प कुणाच्या कृपेने सिद्धीला जाईल? तर भगवंताच्या कृपेने सिद्धीला. तुका म्हणे एकदा नाही का, तुका म्हणे नाही चालत प्राप्त काळ घडी आले. आता चिंतन आहे का, नुकतंच मनामध्ये जन्मलेला संकल्प हा नवजात बालकाप्रमाणे, त्याला काय जाता येतं का? नवीन नुकतंच जन्मलेल्या बालकाला शेजारच्या गावाला जायचंय, जाऊ शकतं का? स्वतःहून जाऊ शकतं का? त्याला सिद्धीच्या गावापर्यंत जायचंय संकल्पाला, पण ते संकल्प सिद्धीच्या गावापर्यंत जाऊ शकत नाही. पण त्याला माहितच नाही ना सिद्धीचं गाव नेमकं आहे नाही का. ही गंमत आहे आपली खरी. त्यामुळं मनाचे संकल्प हे जर मनातला संकल्प सिद्धीच्या गावापर्यंत जर पोहोचायचा असेल तर आपली बुद्धी कुठं स्थिर पाहिजे? तर त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणीच आपली बुद्धी स्थिर पाहिजे. तो भगवंत कसा आहे? तर तोच दानशूर दाता आहे. तो जी दान शूर दाता, तो जी देव आणि संदेशामध्ये भेद नाही. माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु. देव आणि संत काय वेगळे नाही. त्यामुळं झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणावरती अर्पण, त्याचबरोबर संत महात्म्यांच्या चरणावरती अर्पण, श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणावरती अर्पण करतो, माऊलींच्या चरणावरती अर्पण करतो. आपण सर्व साधक मंडळी सर्वांच्या